मंडळी, काही दिवसांपूर्वी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे त्यांच्या खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी स्वतःच्या गुप्तांगावर शस्त्रानं वार केल्याचं समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. राजकीय नेत्यांबरोबरच नारायणगडाचे महंत शिवाजी बाबांनी देखील हॉस्पिटलला भेट देत आदिनाथ महाराजांची विचारपूस केली होती. दरम्यान 7 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणलं. त्यामुळे डिस्चार्जच्या दिवशी रुग्णालयात अतिशय भाऊक वातावरण पाहायला मिळालं होतं. स्वतः डॉक्टर हर्षवर्धन तन्वर आणि इतर कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पण आदिनाथ महाराजांनी असं टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आदिनाथ महाराजांनी स्वतः सांगितलं की जो काही जननेंद्रियाचा त्याग झालाय तो मी स्वतःहून करून घेतलाय. मला कुणाचाही काहीच त्रास नाहीये. कोणीही माझी काळजी करू नका. मंडळी, आदिनाथ महाराजांच्या स्पष्टीकरणानंतर या घटनेची चर्चा थांबली होती. पण आता या प्रकरणी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी जी भूमिका मांडली आहे आणि त्यावर आदिनाथ शास्त्रींनी ज्या पद्धतीने उत्तर दिलंय, त्यावरून दोन महंतांमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय का, असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. कारण नामदेव शास्त्रींनी भर कीर्तनात अतिशय परखड भाष्य करत आदिनाथ महाराजांवर टीका केली आहे. त्यामुळे नामदेव शास्त्री खरंच चुकलेत का, असाही प्रश्न निर्माण होतोय. नेमकं काय म्हणालेत नामदेव शास्त्री आणि त्यावर आदिनाथ महाराज शास्त्रींनी काय भूमिका मांडली आहे, सगळं सविस्तरपणे या व्हिडिओतून जाणून घेऊयात. मंडळी, बीडच्या आष्टी तालुक्यातील तारकेश्वर गड हा पाथर्डी आणि बीडच्या अगदी सीमेवर आहे. या गडाची स्थापना नारायण बाबांनी केली होती. अहिल्यानगर आणि बीड अशा दोन्ही जिल्ह्यात या गडाचे लाखो भक्त आहेत. तारकेश्वर गडाचा यंदाचा 48वा नारळी सप्ताह सोहळा नगरच्या शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावी संपन्न झाला. या सप्ताहात काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी नामदेव महाराज शास्त्रींचं कीर्तन पार पडलं. या कीर्तनात सगळ्यांसमोर नामदेव शास्त्रींनी आदिनाथ महाराजांना चांगलं सुनावलं. ते म्हणाले की आदिनाथ महाराजांनी समाजाची सहानुभूती घेण्यासाठी बाबांसारखं जे केलंय ते चुकीचं आहे. पुढच्या पिढीसाठी हा चुकीचा आदर्श आहे. माणसानं ज्ञानी असावं, आपल्यावर आघात करून घेऊ नये. भगवान बाबांची परिस्थिती वेगळी होती. उद्या कोणतेही येणारे साधक आपल्या शरीराचं अंग कापतील आणि संत होतील. अशी चुकीची परंपरा तुम्ही सुरू केलीत महाराज. ही चूक आहे तुमची. सौजन्यानं बोलतोय. वारकरी संप्रदायाला हे मान्य नाही. बाबांचं वय काय होतं? 20-22व्या वर्षाच्या काळात घडलेली ती घटना. पण तुम्ही साठी गाठत आलेत. साठीला हे करणं चुकीचं आहे. यामुळे समाज जरी तुमच्यावर प्रेम करत असला, सहानुभूती मिळत असेल, पण सहानुभूती घेणं हे परमार्थामध्ये पाप आहे. संतांचं प्रेम मिळालं पाहिजे, सहानुभूती नाही. तुम्हाला कळणार नाही माझी भाषा खूप खोल आहे. संसारिक माणसानं सहानुभूती करावी का आपल्यावर? का देवानं प्रेम करावं? तुमच्यावर काही आरोप झालेला नाही, काही नाही. विनाकारण हे सगळं कुटाणे करून बसला. त्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो नाही. खूप जास्त बोलत नाही, पण असा आदर्श लोकांमध्ये टाकू नका, नाहीतर पुढचा महंत तुम्हाला तसाच करून बसवावा लागेल. सहानुभूती कुठे? जिथं सत्य आहे. म्हणून मगाशी म्हटलं की बाबा हिरो आहेत. तुम्हाला भाषा नाही कळणार त्यावेळेची, पण इथून पुढे आपल्या शरीराला सांभाळा. शरीराची ऊर्जा गड वाढवण्यासाठी लावा. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी असे प्रयत्न पुन्हा करू नका. आणि लोकांनी आपल्यावर प्रेम का करावं? गादी कुणाची आहे? तारकेश्वराच्या गादीचे मालक नारायण महाराज आहे. त्यांच्या नावानं आपण जगतो. भगवान गडावर नामदेव शास्त्रीचा कुठेही फोटो नाही. आपण वॉचमन आहोत. त्यामुळे वॉचमन या नात्यानं नारायण महाराजांची सेवा करा. संत होण्याचा प्रयत्न करू नका. ज्ञानाने संत व्हा. बाबांची परिस्थिती, वय वेगळं होतं. शरीर कापून नाही तर ज्ञानेश्वरीनं मोठं व्हा. तुमचं वय साठीला आलंय. आता करायची गरज नाही. या वयात जर तुम्हाला हे कळत नाही की शरीर कापू नये, तर ज्ञान आणि ज्ञानेश्वरी तुमच्यासाठी खूप लांबची गोष्ट झाली महाराज. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल, पण सत्य सांगितलं पाहिजे. तुम्हाला गादीवर बसवलं मी. 1 कोटी रुपये वर्गणी गोळा करून दिले. त्यामुळे आता साधक म्हणून जीवन जगा. मंडळी, अशा परखड शब्दात नामदेव शास्त्रींनी आदिनाथ महाराजांच्या सगळ्यांसमोरच कान टोचले. नामदेव शास्त्रींनी योग्य उपदेश केला असं म्हणत अनेकांकडून त्यांचं समर्थन केलं जात आहे. तर काही जणांनी असेही प्रश्न उपस्थित केलेत की नामदेव शास्त्रींना नक्की काय सुचवायचं होतं? त्यांना दुसरं कोणी मोठं झालेलं चालत नाही का? आणि नामदेव शास्त्रींना उपदेश द्यायचाच होता, तर त्यांनी आदिनाथ महाराजांना एकांतात भेटून सगळं ज्ञान सांगायला पाहिजे होतं. असं भर कीर्तनात सगळ्यांसमोर बोलायला नको होतं. दरम्यान शिंगोरी येथील नारळी सप्ताहात गुरुवारी आदिनाथ महाराज शास्त्री यांचं देखील कीर्तन झालं. यावेळी ते नामदेव शास्त्री यांना केलेल्या टीकेवर त्यांचं नाव घेऊन थेटपणे बोलले नाहीत.
पण बरंच काही बोलून गेलेत, ज्याची चर्चा आता रंगली आहे. ते म्हणालेत की नारायण महाराज संप्रदायातील वाघ आहेत, मोठे म्हणून त्यांची ओळख आहे. मी त्यांचा बछडा आहे. मी कुणालाही भीत नाही. नारायण महाराजांचा हात माझ्या डोक्यावर आहे. काळाचीही मला भीती वाटत नाही. मला कुणी भीत नाही, म्हणून मीही कुणाला भीत नाही. हा तारकेश्वर गडाचा सप्ताह आहे. मला शिंगोरीकरांनी सप्ताहाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं, पण मी सर्वांना सामावून घेऊन जाणार आहे. 2011 साली नारायण महाराज समाधीस्थ झाले. ते असताना उतार्यावर माझं नाव लिहिलं. भगवान बाबांना माणिक बाबांनी जवळ घेतलं. तसंच नारायण महाराजांनी माझा अंगीकार केला. मला हे बोलणं आवडत नाही, पण प्रश्न केला तर त्याचं उत्तर द्यावं लागेल. लोकांना पाया पडण्यासाठी माझे पाय पवित्र हवेत. लोकांची माझ्यावर अफाट श्रद्धा आहे. मठाधिपती होणं सोपं नाही. मी भोळा आहे. अशा शब्दात आदिनाथ शास्त्री महाराजांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आपल्या कीर्तनातून त्यांनी नामदेव शास्त्रींना अप्रत्यक्षपणे उत्तर दिल्याचं आता बोललं जात आहे. त्यामुळे आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबेल की मग भविष्यात नामदेव शास्त्री विरुद्ध आदिनाथ शास्त्री असा नवा संघर्ष पाहायला मिळेल, यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. बाकी दोन गडाच्या या दोन महंतांमध्ये खरंच काही वाद रंगलाय का? यात नक्की कोण चूक आणि कोण बरोबर? या संदर्भातील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा.